दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे। मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर। जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इथं दिव्यांग तपासणी शिबिराचं उद्घाटन। ॲलिमकोच्या पथकामार्फत 3 दिवस होणार दिव्यांग तपासणी। दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, ॲलिमको, लातूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्तपणे 3 दिवसीय दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इथं 17 डिसेंबर पासून होत असलेल्या या शिबिराचं उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाले। लातूर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन जाधव, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, सहकार्यवाह प्रवीण सगर, ॲलिमकोचे डॉक्टर किरण पावरा, डॉक्टर रतन जाधव, डॉक्टर रितू, डॉक्टर प्रियंका चंद्रा, जिल्हा परिषद दिव्यांग विभागाचे सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, दिव्यांग ITIचे प्राचार्य विठ्ठल गाडेकर यांच्यासह समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। 17 ते 19 डिसेंबर दरम्यान होत असलेल्या या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या पात्र दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकल, व्हीलचेअर, काठी, कुबडी तसेच 80% अधिक दिव्यांगत्व आल्यास बॅटरीवरील 3 चाकी सायकल, अंधत्व असूनही इयत्ता 10वी नंतरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, सेन्सर असलेली काठी, मूकबधीर मुलांना श्रवण यंत्र आदी सहाय्यक उपकरणं उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 3 दिवसात जवळपास 450 दिव्यांग बांधवांच्या तपासणीचं उद्दिष्ट आहे। तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरणाचा पुरवठा करण्यासाठी लवकरच तालुकास्तरीय दिव्यांग तपासणी शिबिराचं आयोजनही करण्यात येणार आहे। दिव्यांग तपासणीसाठी शिबिरासाठी वैद्यनाथ भनावळे, सुमित्रा मोटे, बसवराज पैके यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकट लांबजने यांनी केले। वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.